हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मसालेदार अशी गवारीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। कढाईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली 1 छोटा चमचा जिरे घालायचे व जिरे छान तडतडू द्यायचे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं व 1 मोठ्या साईजचा कांदा कट करून घालायचा। जेवढ्या कांद्याचं प्रमाण जास्त असेल तेवढी भाजी छान लागते। कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतवून घ्यायचं। कांदा हलकासा परतला गेला की त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची। कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतवून घ्यायचं। कांदा लवकर परतला जावा म्हणून त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, त्यामुळे कांदा लवकर परतला जातो। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा। इथे कांदा छान असा मऊ झालेला आहे। त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची, 1 छोटा चमचा जिरे पावडर घालायची, त्याचबरोबर 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा, 2 चमचे लाल तिखट घालायचं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे व 1 मिनिटभर याला फ्राय करून घ्यायचं। मसाले छान परतवून झाले की यामध्ये कट करून घेतलेल्या गवारीच्या शेंगा घालायच्या। इथे मी 200 ग्रॅम गवार घेतलेली आहे। भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त मसाल्यांचा व शेंगांचा वापर करू शकता। गवारीच्या शेंगा मसाल्यांमध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। शेंगा छान परतल्या गेल्या की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर याला 7 ते 8 मिनिट वाफवून घ्यायचं। यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेतलं की याला पाण्याची अजिबात गरज भासत नाही। इथे पाहू शकता शेंगा छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत आणि त्याला पाणीही सुटलेलं आहे। यामध्ये आता 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची व मिक्स करून घ्यायचं। इथे आपली गवारीच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा चमचमीत व मसालेदार अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।